तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे, जे वेडिंग अल्बम डिझायनिंग करतोय 12-36 साईजमध्ये, ते करत असताना त्यासाठी लागणारं जे न्यू पेजचं सेटिंग आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरू करूयात. नवीन पेज घेण्यासाठी फाईलमध्ये जायचं आहे, न्यू ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप ओपन होईल. यामध्ये हा जो डायलॉग बॉक्स असेल हा क्लोज केला तरीही चालू शकतो. आता आपल्याला जे पेज घ्यायचं आहे ते इकडच्या बाजूला सेटिंग करावं लागणार आहे. तर आपण सगळ्यात सुरुवातीला जे पेज घेणार आहे त्याचं एक नाव देऊयात. जसं की आपण इथं देऊ शकतो डेमो पेज. त्यानंतर इथं मेजरमेंट सेट करायचे आहे. पिक्सेल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर या सगळ्या मेजरमेंट इथे तुम्हाला दिलेल्या असतात. त्यामध्ये आपल्याला वेडिंग अल्बम डिझायनिंगसाठी इंचेसमध्ये ठेवायचं आहे. इथं इंचेस सिलेक्ट केलं. आता हाईटमध्ये आपल्याला 12 ठेवायचं आहे. कारण आपण 12x36 अल्बम डिझायनिंगसाठी नवीन पेज तयार करत आहोत. इथं हाईटला 12 ठेवल्यानंतर विड्थला आपल्याला 36 ठेवायचं आहे. हे आकडे कशाचे आहे? हाईटला 12 आणि विड्थला 36 हे अल्बम डिझायनिंगचं माप आहे. त्यामुळं आपण हाईटला 12 आणि विड्थला 36 इथं ठेवलेलं आहे. हे करत असताना आठवणीने एकदा लक्षात घ्यायचं आहे की इथं इंचेस आहे का बघायचं आहे. चुकून जर तुमच्या इथे पिक्सेल वगैरे असेल तर तुमचं पुढचं सगळं डिझाइन खराब होणार आहे. त्यामुळे इथे इंचामध्ये आहे का आठवणीनं बघा. हाईटला 12 ठेवायचं आहे, विड्थला 36 ठेवायचं आहे आणि रेझोल्युशन जे आहे ते 300च असणं गरजेचं आहे. कारण प्रिंटिंगसाठी 300 रेझोल्युशन हे खूप गरजेचं असतं. जर तुम्ही मीडिया डिझाईनसाठी किंवा WhatsAppसाठी डिझाईन करत असाल तर त्याचे रेझोल्युशनचे प्रकार वेगवेगळे येतात. पण आत्ता आपण विचार करतोय अल्बम डिझाईनच्या पेजचा. त्यामुळं इथं 300 रेझोल्युशन असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथं बाकीचं जे सेटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. इथं 8 बीट असणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंडच्या ठिकाणी व्हाईट असणं गरजेचं आहे आणि ॲडव्हान्स ऑप्शनच्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं सेटिंग असणं गरजेचं आहे. बाकी काहीही चेंज करायचं नाही. आपण फक्त 4 गोष्टी चेंज केल्या. पहिल्यांदा नाव दिलं, इथं इंचामध्ये आहे का बघितलं, हाईटला 12, विड्थला 36 टाकलं आणि रेझोल्युशन 300 ठेवलं. आता आपण पेज क्रिएट करूया. पेज क्रिएट केल्यानंतर आठवणीनं आपल्याला इथे एक सेंटर लाईन घ्यावी लागणार आहे. कारण प्रत्येक वेडिंग अल्बम हा मधून बाइंडिंग केला जातो. बाइंडिंग कुठून होणार आहे हे कळण्यासाठी आपल्याला एक सेंटर लाईन घ्यावी लागेल. त्यासाठी ही जी रुलरची तुम्हाला पट्टी दिसते याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे. आता आपण 36 घेतलेला आहे त्यामुळे 36चा निम्मा आहे 18. त्यामुळे मी 18 पर्यंत ही लाईन ॲड केलेली आहे. म्हणजे काय, ज्यावेळी आपला प्रिंट होणार आहे अल्बम त्यावेळी 18 म्हणजे ही जी लाईन टाकलेली आहे इथून बाइंडिंग होणार आहे. ही लाईन आपण का टाकतो? जेणेकरून इथे जर फोटो वगैरे आले तर कट होऊ नयेत हे आपल्याला आधीच लक्षात येण्यासाठी आपण ही लाईन इथे ॲड केलेली असते. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये 12x36 पेजचं प्रॉपर सेटिंग बघितलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू.